फडणवीस सरकारमध्ये मोठा मंत्रिमंडळ विस्तार होणार। तब्बल 6 मंत्र्यांचा पट्टा कट होणार। भाजपचे 2, शिवसेनेचे 2 आणि राष्ट्रवादीचा 1 मंत्री बाहेर जाणार, तर 6 नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार आहे अशी जोरदार चर्चा सुरू आहे। पण अचानक हा निर्णय का? कामगिरी खराब होती म्हणून की ह्यात कोणता वेगळाच पेच आहे? आणि सर्वात मोठा प्रश्न, नेमके कोणते मंत्री धोक्यात आहेत? या सगळ्याबाबत आता आपण चर्चा करूया। पण सुरू करण्याआधी चॅनलला नवीन आला असाल तर सबस्क्राइब करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली, कारण गेल्या काही दिवसांपासून फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा वेगाने सुरू आहेत। अनेक वृत्तस्थानी आणि राजकीय सूत्रांनी असा दावा केलाय की महायुती सरकारमध्ये लवकरच मोठा फेरबदल होऊ शकतो। त्यात काही विद्यमान मंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो आणि त्यांच्या जागी नवीन चेहऱ्यांना संधी मिळू शकते। मात्र सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही। पण आता तुम्ही म्हणाल, अचानक मंत्रिमंडळ विस्ताराची गरज का पडली? तर कारण त्यासाठी अनेक सांगितली जात आहेत। पहिलं कारण म्हणजे कामगिरी। सूत्रांच्या माहितीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना त्यांच्या पक्षातील मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घ्यायला सांगितला होता। ज्यांनी अपेक्षित काम केलं नाही किंवा ज्यांच्या विरोधात सातत्याने तक्रारी येत आहेत, अशा मंत्र्यांवरती कारवाई होऊ शकते अशी चर्चा आहे। दुसरं कारण, वादग्रस्त मंत्री। काही महिन्यात गेल्या महायुतीच्या सरकारमधील काही मंत्र्यांची नावं वेगवेगळ्या वादांमध्ये आली। काहींवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले, काहींवर प्रशासनाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप झाला, तर काही मंत्री आपल्याच वक्तव्यामुळे सरकारसाठी अडचणीचे ठरले। आता सरकारला कार्यसक्षम आणि स्वच्छ प्रतिमा दाखवण्याची असल्यामुळे अशा मंत्रींना बदलण्याची शक्यता व्यक्त केली जाते। तिसरं कारण, 2029च्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून कदाचित हा फेरबदल करण्यात येतोय, कारण सरकारला नवीन चेहरे, नवीन सामाजिक समीकरणं आणि नाराज आमदारांना संधी देऊन संघटना आणखीन मजबूत करायची। राजकीय विश्लेषकांच्या मते हा फेरबदल निवडणुकीची राजनीती सुद्धा असू शकतो। आता सर्वात मोठा प्रश्न, नेमके कोणती आणि किती मंत्री बदलले जाऊ शकतात? तर राजकीय चर्चेनुसार भाजपचे 2, शिवसेनेचे 2 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा 1 असा काही मंत्र्यांना वगळलं जाऊ शकतं। त्याचबरोबर सुमारे 6 नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते। मात्र सरकारने अद्याप कोणत्याही नावाला अधिकृत दुजोरा दिलेला नाहीये, त्यामुळे सध्या ही चर्चा आणि सूत्रांवर आधारित माहिती म्हणूनच पाहावं लागेल। आता जर कामगिरीचा निष्कर्ष असेल तर मूल्यांकन कसं केलं जातं? तर सामान्यपणे मुख्यमंत्री कार्यालय आणि पक्ष नेतृत्व अनेक गोष्टी पाहतं। विभागातील निर्णयाच्या गती, जनतेच्या तक्रारी, विकासकामाची प्रगती, प्रशासनाचे समन्वय, विधानसभेतील कामगिरी, पक्ष संघटनेचा अभिप्राय आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जनतेमध्ये त्या मंत्र्याची प्रतिमा। म्हणजेच फक्त राजकीय वजन पुरेसं नसतं। तर आता तुम्ही म्हणाल की नवीन चेहरे आणण्याचा फायदा काय होणार आहे? तर पहिला म्हणजे नाराज आमदारांना संधी देता येते। दुसरा म्हणजे वेगवेगळ्या संघटना प्रतिनिधित्व देता येतं। तिसरा म्हणजे सरकार कामगिरीवर निर्णय घेत असल्याचा संदेश जातो आणि चौथा फायदा म्हणजे निवडणुकांपूर्वी सरकारचा चेहरा बदलण्याची सरकारला संधी मिळते। पण आता अर्थात यात धोका सुद्धा आहे। ज्यांना मंत्रिपदावरनं हटवलं जाणार आहे त्यांचे समर्थक नाराज होऊ शकतात, पक्षांतर्गत असंतोष वाढू शकतो आणि महायुतीमध्ये जागा वाटपावरून नवीन तणाव निर्माण होऊ शकतो। म्हणूनच हा फेरबदल फक्त प्रशासनिक नाही तर पूर्णपणे राजकीय संतुलन राखण्यासाठी एक मोठी परीक्षा देखील असणार आहे। आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महायुतीमध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे 3 पक्ष आहेत। म्हणून प्रत्येक बदल करताना फक्त त्या मंत्र्याची कामगिरी पाहून निर्णय होणार नाहीये, तर पक्षाचा कोटा, प्रदेशनीय प्रतिनिधित्व, जातीय आणि सामाजिक समीकरणं आणि आगामी राजकारणाची गती या सगळ्यावरती विचार करावा लागतो। म्हणूनच एखादा मंत्री जर वादात असला तरी तो लगेच बाहेर जाईल याची काही शक्यता नाही। त्यामुळे अंतिम निर्णय हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुतीचे वरिष्ठ नेते आणि पक्षश्रेष्ठ यांच्या बैठकीनंतरच स्पष्ट होणार आहे। अधिकृत घोषणा होईपर्यंत कोणत्याही नावावर शिक्कामोर्तब अजूनही झालेला नाहीये। पण जर खरंच मंत्रिमंडळात बदल झाला तर निष्कर्ष फक्त कामगिरी असा असायला हवा का, की राजकीय समीकरणांचाही तितकाच महत्त्व द्यायला हवं? तुमच्या मते कोणत्या खात्याला सर्वात जास्त बदलाची गरज आहे? तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा।